नमस्कार, स्वागत आहे तुमच्या शुभांगी फ्लेवर्समध्ये. स्वयंपाकाच्या चवीत आरोग्याची गोडी. आज आपण फाटलेल्या दुधापासून एकदम मऊ, स्वादिष्ट आणि बंगाली स्टाईल छेना बर्फी बनवणार आहोत. दूध फाटलं म्हणून ते फेकून देण्याऐवजी अशी अप्रतिम मिठाई बनवून बघा. सर्वप्रथम दूध गरम करून त्यात लिंबाचा रस घाला. दूध फाटल्यानंतर तयार झालेला छेना स्वच्छ कपड्यात गाळून घ्या आणि पाण्याने धुवा, म्हणजे लिंबाची आंबट चव निघून जाईल. आता छेन्यातील अतिरिक्त पाणी हलकेच काढा. कढईमध्ये छेना, 2 चमचे साखर आणि 2 चमचे कंडेन्स मिल्क घालून मंद आचेवर हलवत शिजवायला ठेवा. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात वेलची पूड आणि 4 चमचे मिल्क पावडर घाला. 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर सतत हलवत शिजवा. आता गॅस बंद करून तुपाने ग्रीस केलेल्या ताटात किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे मिश्रण पसरवा. वरून पिस्ता आणि बदाम घालून हलकेच दाबा. आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्या. मी हा डब्बा 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवला होता. 4 तासानंतर पहा किती सुंदर आणि मऊ छेना बर्फी तयार झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी शुभांगी फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.